नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत कच्च्या पपईचे खमंग धिरडे. हे धिरडे खायला टेस्टी वाटते, बनवायला खूप सोपी आहे आणि शिवाय हे पौष्टिकही आहे. तर ही धिरडे कसे बनवायचे बघूया. कच्च्या पपईमध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असते आणि तुम्ही हे मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला हे धिरडे कसे बनवायचे बघूया. पपईचे धिरडे करण्याकरता इथे आपल्याला कच्ची पपई लागणार आहे. याचे आपल्याला सालं काढून घ्यायचे आहे आणि याला आपल्याला अशा प्रकारे मी सालं काढून घेतले आहे आणि याचे आपल्याला फोडी करून घ्यायची आहे. यामध्ये बिया असेल ते काढून घ्यायचे आपल्याला. इथे मी अशा फोडी करून घेतली आहे आणि हे आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे. मी याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेते. इथे आपण पपई स्वच्छ धुवून घेतली आहे. आता याला आपण किसून घ्यायचं आहे. इथे आपल्याला बारीक किसणीने किंवा मीडियम किसणीने किसून घ्यायचे आहे. इथे आपण पपई मीडियम किसणीने किसून घेतलेली आहे. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपण मीडियम किसणीने किसून घ्यायची आहे. इथे आपण पपई किसून घेतली आहे आणि पपईच्या धिरड्याकरता आपल्याला मिरची, अद्रक, लसूण याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता. बघू शकता आपली पेस्ट तयार झालेली आहे. इथे आपण पपईचा किस करून घेतलेला आहे. बघू शकता. आता यामध्ये आपल्याला जो आपण ठेचा बनवला आहे, मिरची, लसूण आणि अद्रक याची पेस्ट घालून घ्यायची आहे. ही पेस्ट आपण यामध्ये घालून घेऊ. इथे आपण अद्रक, लसूण, मिरची याची पेस्ट घातलेली आहे. आता यामध्ये आपल्याला ओवा घालून घ्यायचा आहे थोडासा आणि इथे तीळ घालून घ्यायची आहे आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आता हे सगळे साहित्य आपण मिक्स करून घेतलेले आहे. यामध्ये आता आपल्याला हळद घालायची आहे. यामध्ये तिखट नाही घालायचं कारण की आपण मिरची घातली आहे. आणि इथे चवीनुसार इथे मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपण हे सगळे मसाले यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे. आता इथे यामध्ये आपल्याला थोडंसं बेसन घालायचं आहे, बेसन पीठ. आणि इथे आपल्याला कणिक घालायची आहे थोडीशी. आपल्याला कणिकच्या अर्धी बेसन पीठ घालायचं आहे. आता इथे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आणि हे आपल्याला भज्याच्या पिठापेक्षा थोडंसं पातळसर असं करून घ्यायचं आहे पाणी घालून. मी असं छान पातळसर करून घेते. इथे बघू शकता तुम्ही असं आपल्याला छान पातळसर करून घ्यायचं आहे. भज्याच्या पिठापेक्षा थोडंसं पातळसर असं, खूप पातळ नाही करायचं आहे पण थोडंसं असं एवढं. आता आपण थालीपीठ करायला घ्यायचे आहे. इथे आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे. यावर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. पहिले आपलं सारण रेडी आहे. आता इथे आपल्याला सारण घालून घ्यायचं आहे चमच्यानी.
आणि तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे इथे आपल्याला धिरडे करून घ्यायचे आहे। हे धिरडे खूप पौष्टिक असतात, खायला टेस्टी वाटते। आपण एवढं मीडियम आकाराचं करून घेतलेलं आहे। आता यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे। इथे मी झाकण ठेवून छान वाफवून घेते। गॅस कमीच ठेवायचा आहे। इथे थोडा वेळ झालेला आहे, आपण बघूया आपलं धिरडं शिजलं की नाही ते। यावर आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे धिरड्यावर, असं मध्ये आजूबाजूला। आता याला आपल्याला पलटून द्यायचं आहे। आपण पलटून दिलं, बघू शकता छान खरपूस आपलं भाजल्या गेलेलं आहे। आणि याला एक साईडला खूप पहिले छान खरपूस भाजून घ्यायचं आहे, त्यानंतरच आपल्याला पलटवायचं आहे। जर तुम्ही कच्चं ठेवाल खालची बाजू तर ते तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्याला खालची बाजू छान पहिले खरपूस शिजवून घ्यायची आहे, त्यानंतरच आपल्याला पलटवायचं आहे। आता आपल्याला वरून सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं, आणि याला सुद्धा आपल्याला खालून छान शिजवून घ्यायचं आहे। थोड्या वेळ मी शिजवून घेते। इथे आपण धिरड्याची खालची बाजू सुद्धा शिजवून घेतली आहे। आता याला पलटून घेऊ आपण। बघू शकता खालची बाजू सुद्धा छान खरपूस भाजल्या गेलेली आहे। आता याला आपण काढून घेऊ। अशा तऱ्हेने आपण सगळे धिरडे करून घ्यायचे आहे। असंच आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। मी एकदा परत दाखवते। आणि यावर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं सारण घालून घ्यायचं आहे। इथे मी जेवढं पाहिजे तेवढं सारण घालून घेते। पहिलेच्या धिरड्यासारखंच असं आपल्याला पसरून घ्यायचं आहे। तुम्ही जर इथे बारीक किसणीने पपईचा किस केला असेल तर धिरडे आपले छान पातळसर होतात, मीडियम किसणीने केले तर मीडियम होतात। तर अशा प्रकारे आपल्याला मीडियम किंवा बारीक असे पपईचे किस करून घ्यायचं आहे। तर अशा तऱ्हे मी पसरून घेतलेलं आहे इथे। आता यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। अशा तऱ्हेने तयार झालेले आपले कच्च्या पपईचे खमंग धिरडे। हे धिरडे मी टमाटरच्या चटणीसोबत सर्व केलेले आहे। तुम्ही हे धिरडे खोबऱ्याची चटणी, हिरवी चटणी किंवा लोणचं, दही यासोबत सर्व करू शकता। खायला खूप टेस्टी वाटते, बनवायला खूप सोपी आहे आणि शिवाय पौष्टिकही आहे। तुम्ही हे धिरडे सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।